पण बार्गेनिंग करतो, कारण की पैसे प्रत्येक ठिकाणी कमी केलेच पाहिजे. तर तुम्ही पण करता का? कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याशिवाय संसार नाहीये, संसार. कुठं घ्या ना. तरी हा पोरगा किरकिर करायला लागला म्हणून सगळे जेवायला लागलेत. आणि आता बघा कसा करतोय. आता करेल ना. आता असं मोकळं पाहिजे म्हणून त्याला सवय झाली उघडं राहायची. सगळ्या वहिनी आणि बहिणी वहिनी आणि बहिणी मस्त जेवायला. बाकी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये, रोहिणी विनय ब्लॉग. तर खूप दिवसांनी ब्लॉग करतोय आज, आणि असं काही स्पेशल नाही, पण पृथ्वीचं अन्नप्राशन करायचंय. तर त्यासाठी पिंपरीत जायचंय रोहिणीला आणि मला. तर त्याच्या आधी म्हणलं पृथ्वीचं अन्नप्राशन आहे, तर त्याची हेअर कट करायचे होते. तर तुम्ही बघू शकता इथं आमचा पृथ्वी आहे रेडी. हे डंपुडी हाय कर. आणि त्याची मम्मी पण रेडी आहे. तर चला आता पहिलं जातो, पृथ्वीची हेअर कट करतो आणि त्यानंतर मग आम्ही पिंपरीत जातो. तर सोबत राहा. पृथ्वीचं अन्नप्राशन आहे उद्या, तर खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. तर सोबत राहा. थँक्यू, कीप वॉचिंग. तर गाईज फायनली निघालोय आता आम्ही पृथ्वीची हेअर कटिंग करायला. आणि तो बघा कसा बसला इथं. त्याला गाडी लय आवडती. त्याला बबुडी, ए पोगी, तुला गाडी आवडती ना लय? पिंपरी चालला नाही न्यायचं? नाही. ए पोगुडी, तुला गाडी आवडती ना लय? कसा बघतोय. तर चला गाईज आता हेअर कटिंग करू. जवळच आहे शॉप, तर जाऊयात, सोबत राहा. तर गाईज फायनली आलो आता हेअर कट करायला. रोहिणी मॅडम इथं बसल्यात आणि पृथ्वीचे तिथं बसले. फुल खुश झालाय तो, आणि वेटिंगला आहे आम्ही इथं आलोय. चलो सोबत राहा गाईज. पृथ्वीची कटिंग करायची, पण त्यांनी बरंच लावले. पृथ्वी ड्युगी आता लुक, त्याचा न्यू लुक तुम्हाला दिसेल. वेटिंग. खूप भारी बसलाय तो. कटिंग तर करू देतो, तो रडत येत नाही अजिबात. तर गाईज आम्ही आता पृथ्वीचा न्यू हेअर कट केलाय. तर कसं दिसतोय बघा बरं. हवेतच सध्या पृथ्वी शेठ हवेतच. तर कमेंट करून नक्की सांगा हेअर कट कसं झालंय ते. तर चला आता त्याला आंघोळीला घरी सोडतो आणि आम्ही निघतो पिंपरीला. तर चला गाईज सोबत राहा, आमच्या ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आता पृथ्वीला आंघोळीला घरी सोडलं आणि त्याची आंघोळ पण झाली. त्याला आता मावशी आणि मम्मी झोपवतात ते. तर आम्ही निघालोय आता पिंपरीला. तर आता मला विनू काय शॉपिंग करून देतो. मी नाही काही शॉपिंग, तू करणार आहे माझी. आणि माझ्या मुलाची करणार आहे. आणि ही गाडी पुजायला घेतली या मॅडमनी, तिचा वापर आज होणार आहे. फार धूळ लागली सगळी त्या गाडीला. मला कधी योगच येत नाही की मला एकटीला, कधी कधी जाते आकृतीत वगैरे, पण तूच नेतो मला सगळीकडे. तर आत्ता चाललोय टू व्हीलरवर, कारण पिंपरीत गर्दी असती. तर त्यामुळे आम्ही टू व्हीलरवर निघालोय. पृथ्वी शेठला घरीच ठेवलंय. तर चला गाई सोबत राहा. आता पिंपरीत जाऊन आपण शॉपिंग करू. जे काय अन्नप्राशनला गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहे. तर चला तोपर्यंत सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा, कीप वॉचिंग. तर गाईज फायनली आता आलोय आम्ही पिंपरीत शॉपमध्ये, आणि रोहिणी मॅडम डेकोरेशनचं सामान घेत आहेत. पृथ्वीचे अन्नप्राशन. काय बघ ना कितीला आहे, बघ ते घे काय असेल ते. तर हे बर्थडे पार्टीचं शॉप आहे इथं नेहमी मी सगळं. तर चला गाईज आता शॉपिंग करतो. काय काय घेतोय तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पुढं बघायला भेटेल. तर सोबत राहा. आमच्या मॅडमने काहीतरी घेतलंय. तर चला गाईज सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज पृथ्वीच्या अन्नप्राशनचा आता ड्रेस घेतलाय आम्ही, व्हाईटच घेतलाय. पण त्याला ते कोकणात साठी पण घ्यायचं. तो पण बघायचं आणि त्याची शॉपिंग पण केली आम्ही. हे सगळं. तर फायनली रोहिणी मॅडमची शॉपिंग झालेली आहे पृथ्वीची. आपल्यापेक्षा
आता याचेच कपडे लय महाग आहेत. आपले पण एवढेच महाग घेतले. चला जाऊयात आता, निघूयात घरी. लय खर्च झाला. हा चल पुढे घेऊ गाडी कुठे. तर चला गाईज, गाडी आम्ही तिकडे लावली. तर चाललो आता चालत चालत. तर सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज आता आलोय आम्ही पृथ्वीचं डेकोरेशनचं साठी फुलं घ्यायला. तर रोहिणी मॅडमनी आता काय 60 रुपये पाव ते घेतलंय, हे घेतलंय. मेहंगा कम कर, काय को कम कर. पाव 60 रुपये पाव, गुलाबाची फुलं 50 रुपये पाव द्या. 50 को दे दो भाई. चलो, आम्ही पण मार्गेनिंग करतो, कारण की पैसे प्रत्येक ठिकाणी कमी केलेच पाहिजे. तर तुम्ही पण करता का, कमेंट करून नक्की सांगा. त्याच्याशिवाय संसार नाहीये, संसार. तर असा आहे आमचा संसार. तर चला गाईज, फुलं घेतो, त्यानंतर आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूयात. तर गाईज फायनली आलेलो आहे घरी आणि ही पृथ्वीची सगळी शॉपिंग केली आम्ही. आणि आता परत कुठं जायचं आपल्याला, देहूला काय करायला. फायनल करायचं नाही का, काय जेवण ठेवायचं ते. तर जेवण फायनल करायला जायचंय देव रोडला. ना. आणि थोडं सामान पण राहिले. तर चला गाईच, आता पृथ्वी काय करतोय बघू. झोपलाय का काय, झोपला असेल. जागा असं म्हणजे आईला फोन केला, आई म्हणलं झोपलं, पण मला वाटतंय पण उठलं. आता त्याला 1 तास होत आलाय. उठला असं अर्धा तास झाला. तर चला बघूयात पृथ्वी काय करतोय ते. 5 पण दाबलं माझ्याकडून झालं, पण वर जाणार आहे एवढं काय. बरं. मावशी आपली सांग. इथं बसली आमची आजीबाई. झोपलाय कुठं झोपलाय ना. उठलाय त्या डुक्करच्या आवाजाने. कुठे झोपलाय का उठलाय. तर पृथ्वी झोपला आहे आणि नाही झोपला नाही झोपलाय. तर गाईज आता आम्ही निघालोय देव रोडला. पृथ्वीला भेटलो, तो उठलो होता आमच्या शिजूच्या आवाजाने. तर आता चाललोय आता देव रोडला. राहिलेलं थोडं सामान घ्यायचंय, तेवढं घेतलं की मग तुम्हाला पाण्याच्या बाटल्याचं नियोजन करायला जायचं. हा मग तिकडे जायचंय. तर चला तोपर्यंत सोबत राहा गाईज. निघतो, बाय बाय. आता आलोय आम्ही घरी आणि ही सगळी शॉपिंग चालू आहे आमची. दाखव तुझ्या हातात. हे सगळं घेतलंय, हे सगळं घेतलंय आम्ही. आणि आता बाकीचा ब्लॉग आम्ही उद्या शूट करणार आहे, कारण की अन्नप्राशन उद्या आहे. तर भरपूर मोठा ब्लॉग होईल. तर आता डायरेक्ट आपण उद्या शूट करूयात. तोपर्यंत सोबत राहा. टाटा बाय बाय. किती खुश होतोय तो बघा पृथ्वी. तर हे गाईज, तर फायनली आज पृथ्वीचं अन्नप्राशन आहे आणि माझं सगळं आवरलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता डेकोरेशन. आणि विनू आत्ता उठलाय, तो आत्ता आलेला आहे. हे बघा, तर कसं छान वाटेल. प्लेट्स तर त्याच्यामध्ये त्याला खाद्यपदार्थ ठेवायचे खूप सारे. कसं छान वाटते, काय काय छान वाटतं, तर ते त्याचं चाललंय. तर मी एकटीने हे डेकोरेशन केलेलं आहे. 12 वाजल्यापासून मी चालले माझं डेकोरेशन करायचं. तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. आणि आता हे करत आहेत ते डेकोरेशन, काय कसं वगैरे काय सेट करायचं ते. तर सोबत राहा गाईज, खूप एन्जॉय करणार आहे, खूप धमाल करणार आहे आम्ही. आणि आईंना मी इथं फुलं सुट्टी करायला सांगितलेत, म्हणजे फुलांच्या पाकळ्या करायला सांगितल्या आहेत. तर तुम्ही सोबत राहा आमच्या आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे गाईज, तर जरासं डेकोरेशन करून खूप जास्त भूक लागली, तर म्हटलं जरा पोटपूजा करावी. तर आज खिचडी केली आईंनी. आईंचा उपवास असतो गुरुवारचा. तर तुम्हाला दाखवते चला. तर बघा, ह्या सर्वांचं खिचडीचं जेवण चाललंय. आम्ही दोघं जण डेकोरेशन करतो आणि ही गप मस्तपैकी जेवण करायला लागलेत बघा. मला भाजी चपाती हवी आहे. तुम्ही कोणती केली मावशी? कांद्याची ना. तर आपण ज्याचं अन्नप्राशन आहे आपण त्याला भेटू.
तो कुठे. आणि विनूनी खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. तुला कॉन्ट्रॅक्ट भेटेल विनू. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट द्यायचा त्यांनी विनूला कॉन्टॅक्ट करावा. तो खूप छान वाटणार आहे. पहा पृथ्वी. हाय कर पृथ्वी. अय मम्मा हाय कर. हाय. इकडे बघ इकडं. त्याचा मूडच नाहीये. त्याचा मूडच नाहीये. सो चलो गाईज कंटिन्यू करा. तर नमस्कार मित्रांनो. तर अचानक ठरलं की आता आम्ही जो मेनू ठरवला आहे त्याच्यावरती काहीच गोड पदार्थ खायला नव्हता ठेवला. तर मी ह्यांना म्हटलं की शिरा बनवूया. तर मग आमचं दोघं, माझा आणि विनूचा प्लॅनिंग मध्येच फिसकटला. आणि मी असं ठरवलं की शिरा बनवण्यापेक्षा डायरेक्ट आपण गुलाबजामुन घेऊ. म्हणून आता आम्ही सगळ्यांनी गोकुळ स्वीट्समध्ये जाऊन गुलाबजामुन आणलाय. तुम्ही पाहू शकता. तर सगळी डेकोरेशन वगैरे ऑलरेडी झालेलं आहे. आता मला फक्त जाऊन रांगोळी काढायची, आवरायचे आता. कारण का वाजले 4:30 पावणे 5 वाजत आलेत. तर म्हणलं आता थोडंसंच डेकोरेशन राहिले, म्हणजे थोडं काही गोष्टी राहिल्यात बनवायचं खाद्यपदार्थ, तर ते ठेवणार आहे. आणि आता आम्ही स्वीट्स घेऊन घरी जाणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपलं डेकोरेशन पूर्ण झालंय. तर तुम्ही बघू शकता इथं पृथ्वी बसणार आहे आणि सगळं मांडलं इथं असं. आणि हिचं काय चाललंय? रांगोळी काढायची. वाजलीत किती. आणि केस करत बसली आणि रांगोळीचं नाव सांगते का? सुकवत होते जरा केस. लई सकाळी आंघोळी केली, हात धुण्या लागला. तर गाईज कमेंट करून नक्की सांगा की डेकोरेशन कसं झालंय ते. तर चला आता मी अजून आंघोळ नाही केली. 5 वाजलेत संध्याकाळचे. सगळे येतील आता. तोपर्यंत मी आंघोळ करून घेतो, आवरतो. तर सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. कीप वॉचिंग. तर मित्रांनो, रोहिणी मॅडम आता त्यांचे केस सुकून बसलेत रांगोळी काढायला. आणि हा पानाचा जो तुम्हाला आकार दिसतोय तो स्वतः मी काढलेला आहे. तर कमेंट करून नक्की. तुला तेच सांगायचं होतं म्हणूनच तू ब्लॉग चालू. मला माहिती आहे. पण कोणी काढलाय खरं सांग? ते पानाचा आकार कुणी काढू शकतं, पण त्याच्यामध्ये रंग भरायचे, त्याची डिझाईन काढायचे, मला जमणार. ऐक ना, जर तुमचं काय म्हणतात त्याला, जर ध्येयाचा आकारच नीट नसेल तर तुमचं ध्येय साध्य होईल का? मग हा जो रांगोळीचा आकार आहे ते माझं ध्येय होतं. नाही नको बोलू सांग. आणि तुम्ही बरोबर आकार केलेला आहे. तर कमेंट करून नक्की सांगा गाईज कसा वाटला. थोडंसं मला वाटतं ते ग्रीन भरते ब्लॉग. हा बर. आम्ही रांगोळी काढलेली आहे आणि ते पृथ्वीचे अन्नप्राशन नाव टाकायचं होतं. आणि पप्पाचा अक्षर खूप छान असल्यामुळे आम्ही पप्पाला सांगितले काढायला. अजून त्याला फिनिशिंग वगैरे द्यायची. तर पृथ्वीचे अन्नप्राशन असं नाव टाकायचं. तर गाईज आता आलोय आम्ही टेरेस वरती, कारण की पृथ्वीचा एक आंघोळीचा सीन घ्यायचा आहे रील साठी. तर अशी तयारी केली आहे. चालू आहे अजून तयारी. पाणी आणायचं नाही ना. आणि इथं नांगा पोंगा आमचा पोगा. आमचा पोगा कुठे? नांगा पोंगा. स्माइल दे पृथ्वी. स्माइल. नांगा पोंगा मा पोगा कुठे? कुठं घ्या ना. तर आता झोपत उठलाय तर खूप फ्रेश आहे. तर आता त्याचा रीलचा शूट घेतो आणि ब्लॉग मध्ये पण दाखवतो त्याला आंघोळीचा कसा सीन घ्यायचा आहे तो. तर चला गाईज सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज फायनली पृथ्वीची आंघोळ झालेली आहे आणि त्याला गाली चालवली आता. तर त्याचं आवरणार आहे आता ती. आणि मी पण आता माझं आवरून घेतो. त्यानंतर आपण अन्नप्राशन चालू करणार आहे. तोपर्यंत गावातले पण सगळे येतात ते. तर सोबत राहा गाईज, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज फायनली आता मी रेडी झालोय पूर्ण, तुम्ही बघू शकता. तर कमेंट करून नक्की सांगा मी कसा दिसतोय. आणि आता पृथ्वी आणि मी मॅचिंग आहे. तर त्याचं पण आवडतं ते तुम्हाला दाखवतो आता. का बोलतोय? का बोलतो? का बोलतो? तो आणि मी मॅचिंग आहे. आणि ही
वेगळी आहे आज, डिफरंट. तर तिघांपैकी कोणाचा लुक चांगला आहे हे कमेंट करून नक्की सांगा. आता मी जरा थोडंसं सामान आणायला बाहेर चाललोय, तोपर्यंत पृथ्वीचं आवरून झाला असेल तर आता मी आणि रोहिणी आणि पृथ्वी तिघजण थोडं फोटोशूट करून घेतो, कारण की बाकीचे सगळे आल्यावर आम्हाला जमणार नाही. तो खूप वरडतोय. तर चला गाईज, सोबत राहा, ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज फायनली आता आम्ही फोटो वगैरे काढले आता, आणि पृथ्वीला आम्ही बघ कसं बसवलं इथं. पृथ्वी लॉलीपॉप देऊ दे तोंडात हाताला. नको. हो का, आता बसवलंय त्याला, चाटू दे. सगळं त्याचं डेकोरेशन केलं इथं. दे मग पृथ्वी लॉलीपॉप. थोडी स्माइल दे मम्मा. तर चला गाईज, आता मी चाललो बाहेर, जेवणाची ऑर्डर दिली, ते जेवण आणायला चाललोय. तर तोपर्यंत बाकीचे सगळे येतील, त्यानंतर आपण पृथ्वीचं अन्नप्राशन सुरू करणार आहे. तर चला, तोपर्यंत सोबत राहा. टाटा बाय बाय. तर गाईज फायनली सगळे आलेत आत्ता, आणि शेड बसले काका तिकडे बसल्यात. आता ओवळायचंय त्याला. तर चला गाईज, कंटिन्यू करा ब्लॉग. तर पृथ्वीचा पहिला घास त्याला नानीने चारलाय. 2 नंबरला अण्णा आणि आंटी. त्याला पाहिजे ती. 3 नंबरला मावशी आणि काका. ए ढुंगुल. ओ ओ ओ काय खायचं. आता मम्मी पप्पांचा नंबर. हो हो हो, तिकडे बघा. ओ तर आता विशाल भाऊचा नंबर आहे. आता तुषार भाऊ आणि कोमल वहिनी आणि दिदूचा नंबर आहे. हात लावा, हात लावा. इकडे बघा, इकडे 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 बघा, इकडे बघा, इकडे बघा. काय आता आहे विजू भाऊचा नंबर. ओवाळा ना त्याला. हो का, ही दिदू हसवती त्याला. नंबर आता आहे अनिकेत शेटचा नंबर. तो नाही बघ, नॅचरल मुवमेंट आहे ते. डायरेक्ट घ्या. आता आहे आमच्या आजीचा नंबर. ही आहे माझ्या मम्मीची मम्मी, म्हणजे आजी. आईला तर ह्या स्वीटी ताई आहेत. आता त्याची आत्तू, लाडाची आत्तू. आणि इकडे सगळं चोराचोरी चालली आहे त्याचं खाणं बघा. पृथ्वी घे.
आमचे ज्येष्ठ बंधू आकाश शेठ जाधव. त्याला काहीतरी चार त्याला काहीतरी प्राशन करणार आहे. आता सगळ्या चिल्लर पोरांचा चान्स आहे. तर गाईज पृथ्वी लागला मध्येच किरकिर करायला म्हणून हे बघा त्याला थोडासा ब्रेक दिलाय. मग तोपर्यंत बाकीचे सगळे जेवण करून घेणार आहे. तर तुम्हाला आता दाखवतो मी. दिदू बसली. दिदू तिकडे बस की त्याच्यावर गार लागेल तुला खाली. जा तिथं कोण नाही बसणार. हा बसतो ना भाऊ. जरा एक सीन घेत होतो ब्लॉगचा. तरी हा पोरगा किरकिर करायला लागला म्हणून सगळे जेवायला लागलेत. आणि आता बघा कसा करतोय. आता करेल ना. आता असं मोकळं पाहिजे म्हणून त्याला सवय झाली उघडं राहायची. तर चला गाईज मी पण आता जेवण करून घेतो. तोपर्यंत सोबत राहा. मी गेलो ऑफिसला. तर नमस्कार मित्रांनो, आमच्या जेंट्स लोकांचं सगळ्यांचं जेवण झालंय. इकडे जरा आम्ही भाऊ बसलोय आता मीटिंगला. आणि आता सगळ्या वहिनी आणि बहिणी वहिनी आणि बहिणी बसल्यात जेवायला. बाकी फादर बॉडी इकडे. पृथ्वी तर चला गाईज कंटिन्यू करा ब्लॉग. तर पृथ्वीचं अन्नप्राशन आता झालेलं आहे आणि त्याचा खाऊ पण सगळा संपलेला आहे. त्याच्या काका लोक काकी लोक आत्या लोकांनी सगळं खाल्लेलं आहे. लहान मुलांनी खाल्लेलं आहे. आणि आता सगळे मोठे जेवायला बसलेले आहेत म्हणजे लेडीज. हे पोरं कुठे गेली? वर गेली का? वरती टेरेसवरती. हे पहा शेवटचे हे राहिलेत. आणि हे जेवण करून सगळ्यांच्या आधी बसलेले आहेत. तर खूप छान असा कार्यक्रम पार पडला आहे. हा पहा पृथ्वी आय आय पृथ्वी हाश मम्मा. हा बघा तो अजिबात हसला नाही आज. त्याचा मूडच नव्हता. तर चलो गाईज बाय बाय. तर पृथ्वीचं अन्नप्राशन अशा प्रकारे पार पडलेलं आहे. आणि आता सगळे जेवण करून निघालेत ऑलमोस्ट घरी. आणि पृथ्वी शेठ इकडे शांततेत आलेत. तर गाईज कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि पृथ्वीचं अन्नप्राशन कसं झालं ते पण सांगा. तर हा ब्लॉग मी आता इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि ज्यांनी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकर जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकर आपले 100K सबस्क्रायबर पूर्ण करा आणि आपल्या सिल्वर प्ले बटनसाठी मदत करा. थँक्यू.